प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासदपात्र बोल्होबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय ज्यांचं अतिशय अलौकिक स्वरूपाचं जीवन आहे, अगदी सातत्यपूर्ण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला अंतःकरणामध्ये त्यांनी साठवलेलं आहे. त्यांची जर स्थूल सूक्ष्म कारण अवस्था आपण पाहू गेलात तर बोलण्याची नाही आता देवाविन काही, अंतःकरणातील ती भूमिका आहे. अगदी सातत्यपूर्ण श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ज्यांच्या मुखारविंदे जप, देहूची श्रीक्षेत्र देहूची भूमी ज्यांच्या पदस्पर्शाने विठ्ठल 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 विठ्ठलमय झालेली आहे, असे असणारे जगद्गुरु तुकोबा राय. अगदी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा राय भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्त असणारे, ज्यांचं जीवन प्रभुमय आहे, सातत्यपूर्ण भगवान रामचंद्रांच्या सेवेमध्ये दास्यत्व नावाची सेवा ज्यांची विशेष आहे, असे असणारे मारुती राया. त्यांच्या संबंधाने या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलणं करतात, मागणी करतात. अगदी आणि ती मागणी ही अतिशय विलक्षण स्वरूपाची आहे. अनेक मागण्या आपण ऐकल्या असतील, पण या अभंगातील मागणी ही थोडी विलक्षण स्वरूपाची आहे. ज्यांचं जीवन वैयक्तिक भक्तिमय आहे, भक्तीने ओतप्रोत भरलेलं जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन असताना मारुतीरायांना म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. मारुतीराया, भक्तीमध्ये अग्रगण्य तुमचं नाव आहे, मी कशी भक्ती करावी या संबंधाने मला मार्गदर्शन करा. या अभंगामध्ये मागणी तर आहेच, पण विलक्षण स्वरूपाची भक्तीची मागणी, जी की निष्काम स्वरूपाची मागणी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा भाव अतिशय सुंदर आहे, फक्त लक्ष माझ्याकडे द्या, 100% तुम्हाला अभंग समजेल. सुरुवातीला महाराज बोलतात, शरण शरण हनुमंता. बाल्य अवस्थेमध्ये ज्यांच्या हनुवटीला इंद्राचं वज्र लागलं होतं, तदनंतर अनेक सकल देवतांकडून आमच्या मारुतीरायाला अनेक वरदान प्राप्त झालेले आहे. म्हणून अगदी हनुमंत, हनुवटीला वज्र लागलं होतं म्हणून कोण? हनुमंत. पहा, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. अगदी या ठिकाणी काही विशेषण वापरलेले आहेत, त्यामध्ये रामदूत नावाचं हे विशेषण आहे. पहा, जसं की आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो, काय म्हणत असतो? पांढऱ्या कलरचा घोडा, तर घोड्याला विशेषण काय लागलेलं आहे? घोड्याला विशेषण आहे पांढरा. पांढरा हे विशेषण आहे आणि घोडा हे विशेष्य आहे व्याकरणाच्या दृष्टीने, बरं का. रामदूता या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ तुम्ही सेवक आहात, याचा असा अर्थ होतो. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. रामदूता का बरं? कारण प्रभू रामचंद्राची निष्णात स्वरूपाची तुम्ही सेवा करता, म्हणून मी तुमचा काय आहे? शरणांगत आहे, मी तुम्हाला शरण येतो. पहा, शरणांगती केल्यानंतर हे पहा, मनुष्य शरणागती त्याचीच करत असतो जो आपल्यापेक्षा गुणाने भक्तीने मोठा असतो, त्याची काय केली जात असते? शरणागती केली जात असते. पण अभंग जर डोळ्यासमोर असेल तर एका बाजूला जगद्गुरु तुकोबारायांना ठेवा आणि एका बाजूला मारुतीरायांना ठेवा. दोघांमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला?
एका पारड्यामध्ये आमचे जगद्गुरु तुकोबराय ठेवायचे आणि एका पारड्यामध्ये कोणाला ठेवायचं? मारुतीरायाला ठेवायचं. दोघांमध्ये काय फरक दिसेल तुम्हाला? ओतप्रोत भक्तीने भरलेले दोन्हीही जीवन आहे, तरी मारुतीरायाची शरणागती कोण करतय? जगद्गुरु तुकोबराय करतात. तुम्हा आलो रामदूता. आता शरणागती ही कशासाठी आहे बरं? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभटा हे पण विशेषणच आहे. अगदी जसं की गावामध्ये अनेक मंडळी असतात, पण मग गावामध्ये एक सरपंच असतात. कोण असतात? तोवर पाटील. गावातील एक सदस्य, त्याला लागलेलं विशेषण म्हणजे सरपंच. पण हे झालं गावापुरतं. आता सुभट म्हणजे कोण? जो अगदी भगवत रूप झालेला आहे, तरीही भगवंताची साधना सातत्यपूर्ण त्याच आशेने करत राहतो, त्याला काय म्हणतात? सुभट म्हणतात. सुष्टू भट त्याला सुभट म्हणतात. पहा, भक्तीमध्ये अग्रगण्य स्थान. जसं की आता हे सुंदर मंदिर झालं, आता या मंदिराचं सर्वात उंच स्थान म्हणजे काय? कळस. तस भक्तीचंही अग्रगण्य स्थान म्हणजे सुभट. तो कोण आहेत? मारुतीरायाला म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मारुतीराया, तुम्ही भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहात आणि मला कशाची वाट दाखवा? भक्तीची वाट मला दाखवा. तर 9 प्रकारच्या भक्ती आहेत. तुम्ही दास्यत्व नावाची जी भक्ती केलेली आहे ना, मला मारुतीराया भक्तीची वाट दाखवा. तर काय असतं? एखाद्याला काही मागायचं असेल तर काय करावं लागतं बरं? त्याचं थोडस वर्णन करावं लागतं की नाही? का तसंच देईल तुम्हाला कोणी? आता सप्ताह कमिटी आहे की नाही सांगता नाही येणार इथं. पण जर तुम्हाला जर एखाद्याकडून पावती काढायची असेल, गेल्यानंतर लगेच म्हणता काढ पैसे दे लगेच. ती एक पद्धत आहे पावती वसूल करण्याची. तिथं जावं लागतं. काय चाललं, कसं चाललं, हे फार सुंदर बांधलं बरं का. मुलं इतके सुंदर आहे तुमचे. तदनंतर काही का बोलानं पण काय म्हणावं लागतं? हे खूप चांगलं आहे तुमचं, असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे. 5-10 गावाचे धुणे धुवा लागतात आणि मग मागावं लागतं. पहा, आता इथं देखील मागण्याची परंपरा कशी असावी आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितली. एक गोष्ट ही लक्षात राहू द्या, ज्याच्याकडे वास्तविकता आहे त्याला त्या संबंधाने बोलणं योग्य आहे. पण ज्याची वास्तविकता नाही, जसं की आम्ही मंडळी कीर्तन प्रवचन करतो. पहा, अगदी कधी कधी असं होतं, तारीख घेतल्यावरती वाटतं की आता ही तारीख नको होती आपण घ्यायला. म्हणजे एवढं सुंदर जीवन असतं घेणाऱ्याचं. पहा, पण माईकवर आम्हाला त्याचंही वर्णन करावं लागतं, विठ्ठल विठ्ठल. परंतु आमच्या मारुतीरायाचं जीवन चांगलं होतं. शूर आणि धीर. किती शूर होते बरं मारुतीराया? एका उड्डाणामध्ये 7 समुद्राच्या पार. शूर आणि धीर. धीरवंत किती होते? सूर्य उगवण्याच्या अगोदर द्रोणागिरी आणलाच, त्याला काय म्हणायचं? धीर म्हणायचं. शूर आणि धीर. स्वामी काजी तू सादर. स्वामी म्हणजे मालक, आणि मालकाच्या कार्यामध्ये अगदी ज्यांची उपस्थिती, देवाच्या मुखातून शब्द पडण्याच्या अगोदर ज्यांची सेवा आहे, त्यांना काय म्हणायचं? स्वामी काजी तू सादर. तुमचं असं जीवन आहात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि शेवटी बोलतात तुकोबाराय, किती विशेषण दिले बरं. सुरुवातीला दिलं रामदूत, सुभट, शूर, धीर, स्वामीच्या काजामध्ये सादर, आणि शेवटी परत विशेषण देतात, तुका म्हणे रुद्रा. कोण आहात तुम्ही? साक्षात भगवान शंकर आहात. तुका म्हणे रुद्रा, अंजनीची ये कुमरा. इथं पण विशेषणच आहे. पहा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे अभंगाचा भाव मी तुम्हाला सांगितला. कार्यक्रम किम निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे. आपलं
अतिशय सुप्रसिद्ध असं हे पाचेगाव गाव या ठिकाणी कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या असीम कृपेने सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य देवगडचे बाबाजी त्यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य रामकृष्ण आश्रमाचे सर्व असणारे महाराजजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर प्रकारचं या ठिकाणी अगदी नवचैतन्य भरीत असं सुंदर मारुतीरायाचं मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. आज प्राण प्रतिष्ठा सोहळा कलशारोहण सोहळा ज्यांचं सुंदर जीवन आहे असे ब्रह्मनिष्ठ ज्यांचं जीवन असे आमचे परम मित्र उदय देवा त्यांचे सहकारी त्यांच्या हाताने इथं प्राणांचा उत्क्रमणाचा विधी संपन्न झालेला आहे. आणि आता कोणता कार्यक्रम चालू आहे? चिंतनाचा कार्यक्रम चालू आहे ना. आता आपलं काय करायचं, सगळ्यांनी यायचं, मंदिर पाहायचं, मूर्ती बघायची, दर्शन घ्यायचं आणि तदनंतर प्रसाद सर्वांनी घ्यायचा आहे. तुम्हाला मी हे सांगेल, आवर्जून बोलेल, सुंदर प्रकारचं मंदिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि मग हे मंदिर सर्वांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेलं आहे बरं का. हे एकट्याचं काम नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन सुंदर प्रकारचं मंदिर या ठिकाणी उभारणी केलेली आहे. दुसरी गोष्ट ही काय असतं, आपण रोज पाहता पेपरला बातम्या असतात, बांधावरून भांडणं, याच्यावरून भांडणं. मनुष्य एक पाऊल टेकेल एवढी पण जागा द्यायला तयार नाही. पण या खिलारी परिवाराने मोठं अंतकरण केलं, अगदी मोठं अंतकरण करून त्यांनी मला सांगितलं, महाराज त्यांचं असं आहे, मला असं वाटतं तर शिंदे वस्तीवरती माझी सेवा होती तेव्हापासूनचा हा संबंध आलेला आहे. म्हणजे या सर्वच वस्तीवरचा बा, मग सर्वच वस्त्यांचा संबंध माझ्याशी आलेला आहे. की त्यांचं असं म्हणणं होतं की महाराज तुम्ही जेवढी म्हणता तेवढी भूमी आम्ही द्यायला तयार आहे. पहा, मग अशा प्रकारच्या अथक प्रयत्नातून मंदिराची या ठिकाणी उभारणी झालेली आहे. सुंदर प्रकारचा सोहळा पार पडत आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच महाराष्ट्रातील नामवंत वारकरी संप्रदायाची सेवा करणारे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या रामकृष्ण आश्रमाचे ट्रस्टी असणारे आमचे परमार्थ प्रेमी हरिभक्ती परायण शेषरावजी महाराज जगताप ताते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, हरिभक्ती परायण सुंदर आवाज असे असणारे हरिभक्ती परायण हरिभाऊ महाराज भोगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पंढुरे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रामकृष्ण आश्रमातील दुसरे रोडे महाराज इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे श्रीहर्ष महाराज उपस्थित आहेत मला वाजवण्यासाठी. पखवाज विशाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आळंदीकर. त्याचप्रमाणे आमच्यावरती अगदी नितांत प्रेम ज्यांचं आहे असे असणारे हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पडोळ महाराज उपस्थित आहेत. आमचे विनेकरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच अगदी पाचेगावकरच का, हा गुजरवाडीकर, पहा सर्वच गुजरवाडीकर भजनी मंडळ उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अगदी पाचेगावकर आमचे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. पेटी मास्तर महाराज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे समोर बसलेले देखील अगदी सर्वच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. खिळीमिळी वातावरणामध्ये तासभर आपण सेवा करू. विठ्ठल ज्यांची सुंदर साऊंड सिस्टम आहे, आमचे गावकरी जगदीश भाऊ अमर दादा या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर साऊंड सिस्टम आहे आणि घरचे असल्यामुळे काही अडचण नाही. पहा, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय प्रसिद्ध हा अभंग. अगदी या मृत्यू लोकाचं जर वर्णन आपण करू गेलोत तर भगवान परमात्म्याची आपल्याला गरज का आहे, काहीसे प्रश्न मी तुमच्या समोर उपस्थित करतो. त्यामध्ये देवाची आम्हाला गरज आहे का, हा पहिला प्रश्न. देवाची काय गरज आहे हो?
देव तुमचं कोणतं काम करतो? एका आपण या ठिकाणी ज्यांची प्राण प्रतिष्ठा करतो, भक्तीतलं अग्रगण्य स्थान त्यांचं आहे. वास्तविक पाहता मारुतीरायांनी आयुष्यभर फक्त सेवाच केली. काय केलं? सेवाच केली, सातत्यपूर्ण सेवाच केली. आजही प्रत्येक गावामध्ये मारुतीरायाचं जर मंदिर नसेल तर त्याला गावच मानलं जात नाही. का बरं? त्याचं मुख्य प्रयोजन हे आहे, मारुतीराय हे चिरंजीव आहेत. अगदी अखंड पिंडातील त्यांचं शरीर आहे. त्यांचा पिंड कसा आहे? अर्धा नाही, अखंड पिंड आहे त्यांचा. जेव्हा सर्व रामायण पूर्ण झालं आणि तेव्हा अगदी मारुतीराय एका बाजूला होते, अगदी हात जोडून भजन चालू होतं. आणि मग अशा क्षणी भगवंताने आज्ञा केली त्यांना. काय आज्ञा केली? त्यांना आज्ञा अशी केली, मारुती, आमचं कार्य पूर्ण झालेलं आहे. आता जो कोणी माझी उपासना करील, माझं चिंतन करील, त्याच्या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. मग या आज्ञेमुळे आज मारुतीराय प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी मारुतीरायाची काय होते? उपासना होत असते. आपल्या गुरुच्या कार्यामध्ये, आपल्या देवाच्या कार्यामध्ये सादर असणारं त्यांचं जीवन. मी तुम्हाला सांगत होतो, एक प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. उभारीला हात जगी जानवली, देव बैसले सिंहासनी. अगदी वास्तविक पाहता मारुतीरायाचं जीवन हे भगवत रूप आहे, परंतु ते भक्त आहेत. कोण आहेत ते भक्त आहेत. भक्तामध्ये अव्वल स्थान त्यांचं आहे. म्हणून शरण शरण हनुमंता आपण अभंग घेतलाय. विठ्ठल प्राणप्रतिष्ठा सोहळा. प्राणप्रतिष्ठा ही दोन प्रकारची असते. एक प्राणप्रतिष्ठा आहे चल स्वरूपाची आणि एक आहे अचल स्वरूपाची. आज या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा जी झालेली आहे ती कोणती आहे? ती अचल स्वरूपाची आहे. चल स्वरूपाची प्राणप्रतिष्ठा ही घरातल्या देवाची होते. ती कुठली होते? चल स्वरूपाची म्हणजे त्या देवतेला आपल्याला उचलून जिथं पाहिजे तिथं घेऊन जाता येतं. तिला काय म्हणायचं? चल स्वरूपाची प्राणप्रतिष्ठा. आणि अचल स्वरूपाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे आता या मूर्तीला आपल्याला हलवता येणार. आणि जर मूर्ती भग्न पावलेली असेल, मूर्तीमध्ये काही चुका असतील, तेव्हा आपल्याला जसा हा विधी केला का तसा उत्तर विधी करून मग तेव्हाच आपल्याला त्या मूर्तीतलं चैतन्य बाहेर जलाच्या रूपाने काढावं लागत असतं. जसं की आपली ही सुंदर मूर्ती पहा. पूर्व कालखंडामध्ये आता हे अश्वत्थ पिंपळाचं वृक्ष फार जुना आहे, खरं की नाही? अतिशय जुना आहे. अगदी त्या ठिकाणी या खिलारी परिवाराच्या पूर्वज कोण त्यांनीच ठेवली ना मूर्ती. मला पूर्व इतिहास माहित नाही बरं का. मग या ठिकाणी ती मूर्ती अगदी पिंपळाच्या जवळ ठेवलेली होती. तदनंतर काय असतं, मंदिर बांधणं सोपं आहे, मूर्ती पण बसवणं सोपं आहे, पण त्याचं पावित्र्य जपणं अतिशय अवघड सांगितलेलं आहे. अतिशय अवघड सांगितलेलं आहे. जसं की आता एखादी मूर्ती तुम्ही बसवल्यानंतर म्हणजे साक्षात तुमच्या प्रांगणामध्ये मारुतीराय वास्तव्याला आले. ते कसे आले बरं? ऐकून ठेवा बरं का, प्राणप्रतिष्ठा कशी होत असते पहा. इथं कुठलीही प्राणप्रतिष्ठा करत असताना 3 वर्ग लागतात. त्यामध्ये नरनारायणाची जी जोडी आहे ती लागते. त्यामध्ये या भूदेवतेमध्ये जर आपण विचार केला की ब्राह्मण देवाला तो अधिकार दिला. कोणाला अधिकार दिला? ब्राह्मण देवा जर नसतील तर प्राणप्रतिष्ठा होणार नाही. आणखी प्राणांचं उत्क्रमण करण्यासाठी
ब्रह्मचारी व्यक्ती लागतात. आणखी प्राणांचं उत्क्रमण करण्यासाठी कमीत कमी 2 जोड्या, 3 जोड्या, 4 जोड्या, 5 जोड्या लागतात. कारण ज्या ठिकाणी माया आणि ईश्वर आहे ना, त्यांच्यात हाताने प्राणप्रतिष्ठा होत असते. जर या कार्यक्रमामध्ये जर जोड्या बसवल्या नसत्या तर प्राणप्रतिष्ठा झाली नसती. पहा, म्हणून प्राणप्रतिष्ठेसाठी जोड्याही लागतात. प्राणप्रतिष्ठा करत असताना स्थळही निश्चित करावं लागतं अगोदर, आणि मग ते करत असताना अगदी सूक्ष्म सूक्ष्म नियम शास्त्राने घालून दिलेले आहेत. आता आणखी घराची देखील आपण जी वास्तुशांती करतो, तिथंही घरामध्ये वास्तु देवतेला आपल्याला प्रविष्ट करावं लागतं. तिथंही प्राणप्रतिष्ठाची समजून घ्या बरं का. कीर्तन समजतं ना सगळ्यांना, मला विनोद नाही येत सांगता. तिथंही प्राणच प्रतिष्ठा आहे. मग घरामध्ये करत असताना भूदोष घालवायचा असतो, भुवन दोष घालवायचा असतो, भूतादी दोष घालवायचा असतो. म्हणून तिथली प्राणप्रतिष्ठा वेगळी, तिथलं वास्तुशास्त्र वेगळं आहे. आणि मंदिराची जेव्हा मंदिराची प्राणप्रतिष्ठा जेव्हा होत असते ना, मग ती करत असताना वास्तूचीही प्राणप्रतिष्ठा होत असते. पहा, जसं की घराच्या भिंतीकडे बघितल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये हात जोडण्याची इच्छा होईल का? आणि या भिंतीकडे बघितल्यानंतर होईल का नाही व्हायची? आता तिथं बघितल्यानंतर अंतःकरणामध्ये दर्शनाची इच्छा का होत नाही? त्याचं मुख्य कारण हे आहे, तिथं वास्तु पुरुषाचं वास्तव्य गृहामध्ये आहे. ही गोष्ट खरी आहे. पण त्या ठिकाणी जसं की राहणारे मंडळी हे चल स्वरूपाचे आहे. कसे आहेत ते? जाणारे फिरणारे आहेत. जाणारे म्हणजे इथून राम नाम, पण इथं जी झालेली आहे इथले जाणारे आहे का? इथं जी प्राणप्रतिष्ठा चालू आहे, इथलं या मंदिराचा मालक मंदिराला सोडून कधी जाईल? डॉक्टर, कधीच जाणार नाही. म्हणून यामध्ये त्यामध्ये काय फरक आहे हे अगोदर तुम्हाला सांगतो. गृहामध्ये चल स्वरूपाची देवता का असते? त्याचं मुख्य कारण हेच आहे. शास्त्राला माहित होतं भविष्यामध्ये किती मोठं कुटुंब असलं म्हणजे एकत्र राहतं का? आणि चल स्वरूपाची जर प्राण प्रतिष्ठा केली, देवाला हलवता येईल का घरातल्या? म्हणून तिथं अचल स्वरूपाची जर प्राण प्रतिष्ठा केली तर देवाला हलवता येणार नाही. आणि देवाला काय करायचं असतं? शास्त्र तर असं सांगतं बाबांनो, आपल्याला त्या गृहामध्ये एक दिशा निश्चित केली देवासाठी. पण हल्लीच्या काळात गुरु एवढे झाले, इथं ठेवा तिथं ठेवा तिथं ठेवा म्हणून घरातले सगळे कोपरे संपून जाते, डोक्याला हात लावतात घरचे लोक. म्हणून तिथं चल स्वरूपाची प्राण प्रतिष्ठा आहे. आता हे जे समोर नूतन गृह आहे, हे नवीन घर आहे. यामध्ये भूदोष होता, भुवन दोष होता आणि भूतादी दोष होता. किती दोष होते महाराज? 3. भूदोष. मंदिर बांधायचं असेल किंवा इमारत बांधायची असेल तर भूमी मातेची परवानगी पहिली घ्यावी लागते. काय करावी लागते? भूमातेची परवानगी घ्यावी लागते. तुम्ही सगळ्यांना घरं असतील, तुम्हाला आहे की नाही? आहे का? तुम्हाला सगळ्यांना घरं आहे. मग तुम्ही गृह बांधत असताना परवानगी घेतली होती का? तिथं भूदोष. भूदोष म्हणजे या भूमीवरती आपल्या अगोदर कोणाचं रक्त सांडलेलं आहे माहिती आहे का? या जागेवरती त्या जागेवरती आहे का माहित? त्याला म्हणतात भूदोष. तुम्ही म्हणाल महाराज, आम्ही भूदोषाचा विचार करत, कारण आम्ही देवाला मानत, आम्ही देवालाच मानत नाही तर भूदोष कशाला मानायचा आम्ही? पहा बाबांनो, भूदोषाचा त्रास हा तुम्हाला सोडा, देवाला पण होत असतो. पहा, राम प्रभू जेव्हा त्राटक नावाच्या वनातून चाललेले होते, त्यांच्या पाठीमागं सीता मैया होती, त्यांच्या पाठीमागं लक्ष्मण दादा होते. आणि चाललेले असताना सुंदर प्रकारचं ते वन होतं. प्रवास करत असताना सीता मातेच्या अंतःकरणामधला भाव बदलला. अरे, मालकाला शिक्षा झाली, मी कशाला निघाली?
लक्ष्मण दादाच्याही मनामध्ये आले, मी घर सोडलं, सर्व सोडलं आणि याच्या पाठीमागं कशाला आलो, दादाच्या पाठीमागं कशाला निघालो मी. आणि अगदी काहीशे पावलं चालत गेल्यानंतर सीतामय्या रडू लागल्यात, लक्ष्मण दादाही रडू लागले. प्रभूंच्या लक्षात आलं, झालं काय नेमकं पहा. विचारलंय, सीते काय झालं. सीतामय्या म्हटल्या, देवा जन्मोजन्मी मला तुमच्या विषयीची सेवा आहे अंतकरणामध्ये माझ्या. आज तुम्हाला सोडण्याची इच्छा का झाली, असं कधीच झालं नाही देवा याच्या अगोदर मला. लक्ष्मण दादाही तेच बोलले. आणि मग तेव्हा प्रभूंनी सांगितला इतिहास. कोणी सांगितला इतिहास? प्रभूंनी इतिहास सांगितला. ऐका बरं का, लक्षपूर्वक ऐका. सीता, आपण ज्या भूमीतून चाललेलो होतो का, या भूमीमध्ये पूर्व कालखंडामध्ये कृतयुगामध्ये स्कंद उपस्कंद नावाच्या दैत्यांचं रक्त पडलेलं होतं. कसं पडलेलं होतं ते? दोघही अतिशय तीव्र स्वरूपाची त्यांनी साधना केलेली होती. जेव्हा ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले, वर मागण्यासाठी गेले, म्हणे आम्हाला अमर करा. काय करा म्हटले? कारण राक्षसांकडं साधना करण्याची शक्ती विशेष असते, पण काय मागावं हे त्यांना समजत नाही. आणि मग तिथं देवाने सांगितलं 100 यज्ञ करा. मग दोघही यज्ञाला बसले. 99 पूर्ण झाले, शेवटचा चालू होता. पण इंद्राला वाटलं आपली गादी जाईल आता. मग तिथं काय केलं, तिलोत्तमा नावाची अप्सरा पाठवली. आणि साहजिकच आहे, जेव्हा तुम्ही साधनेला प्रारंभ करता, लक्ष द्या बरं का इकडं, साधना करत असताना सगळ्यात मोठा जर अडथळा असेल ना, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर, यामध्ये तुम्ही सगळे गुंतलेले. 6 शत्रू तुमच्या आहे जगात. दुसरं कोणी शत्रू? या 6 कसं हरवता येईल ते पहा तुम्ही. मग अगदी तेव्हा ती उपासना चालू होती. मग त्या क्षणी कामदेवता काय झाली, त्यांच्यातली प्रविष्ट झालेली आहे. तिलोत्तमाला पाहिलेलं आहे. आणि पाहिल्यानंतर ती म्हटली, मी विवाह करेल, पण एका सोबत करेल. तुमच्यामध्ये जो बलवान असेल का त्याच्याशी काय करेल मी, विवाह करेल. दोघांमध्ये युद्ध झालं, पण दोघही बलवान होते. एकामेकाला त्यांनी मारून टाकलं. रक्त कुठं पडलं त्यांचं? त्या भूमीवरती पडलं. आणि मग त्याचा परिणाम कालखंड बदललाय बरं का. त्यानंतर कितीतरी लोक राहिले असतील तिथं. आणि तदनंतर जेव्हा सीता मातेचा पाऊल त्या भूमीवरती पडला, तर बुद्धी काय झाली, बदलली. लक्ष्मण दादाची ही बुद्धी बदलली. म्हणून त्याला म्हणतात भूदोष. भूदोषापासून सावध राहा. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक मंदिरांमध्ये फिरलेले असाल. एका मंदिरात नाही, अनेक मंदिरामध्ये पहा. पण एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला उठावंसं वाटत, आणि एखाद्या मंदिरात गेल्यावरती बसावंसं वाटत. ही ताकद कशाची? त्या ठिकाणी पूर्ववत प्राणप्रतिष्ठा कशी आहे, त्या भूमीचं पूजन आहे की नाही, तिथं रोज दिवाबत्ती होते की नाही, याची ती शक्ती असते. तुम्ही पहा, आज मूर्तीचं तेज आणि 1 वर्षानंतर याच मूर्तीचं तेज. आज फोटो काढून ठेवा आणि 1 वर्षांनी परत काय काढा, फोटो काढा, तुम्हाला 100% फरक दिसेल. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला तो फरक लगेच जाणवेल. पहा, पहिला भूदोष आहे. मग या ठिकाणी पण भूदोष होता, त्या ठिकाणी पण भूदोष असतो. तुमच्या प्रत्येकाच्या गृहामध्ये भूदोष असतोच महाराज. आता या भूदोषाच्या अंतर्गत या मातेची परवानगी घेत असताना ब्रह्मदेवाला, ब्राह्मणाला पहिलं बोलवावं लागतं. ब्राह्मण देवता लागते. नसेल ब्राह्मण देवता, ज्यांचं जीवन ब्रह्मतत्वावरती आरूढ झालेलं आहे, असे ब्रह्मचारी महात्मा तिथं लागतो. पहा, त्या योगाने भूमातेचं पूजन करता येत असतं. त्या भूमीवरती 21 दिवस गोमातेला बांधावं लागतं, तेव्हाच तुम्हाला परवानगी तिथं काही करण्यासाठी मिळते. म्हणून भूदोष घालवण्यासाठी देखील आपल्याला परंपरा बघणं गरजेचं आहे. दुसरा दोष असतो भुवन दोष. घर बांधत असताना अनेक गोष्टी तुम्ही बाहेरून आणल्यात. मग मला सांगा, एवढं सुंदर तुम्ही आता हे मंदिर बांधलेलं आहे, गृह बांधलेलं आहे, मग त्याच्यासाठी वाळू कुठून आणली? कुठून आणली?
मग त्या वाळूमध्ये दुसऱ्याची राख आणि हस्ती होती का नव्हती? मग ती कोणत्या मरणावाल्याची होती? मला भुवन दोष सांगायचा आहे तुम्हाला. आणली की नाही तुम्ही? गंगा मातेची परवानगी घेतली का? म्हणून महाराज ती नाही, सरपंचाची घेतली होती. गंगा मातेला म्हटले का हात जोडून, हे माते, मला मंदिर बनवायचं आहे, मला गृह बनवायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे, माझ्यासोबत येते का? अशा प्रकारचा संकल्प घेतला होता का तिथं? सगळे चिडीचूप झाले बुवा. मी तुम्हाला प्राण प्रतिष्ठा सांगतोय, समजून पहा प्राण प्रतिष्ठा कशी केली जाते. माझ्या समोर जो विषय दिलेला असतो मी शेवटपर्यंत तेच सांगणार तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. प्राणांचं उत्क्रमण कुठं होतं आणि कुठं होत नाही मला ते सांगायचं. प्राण प्रतिष्ठा कोणत्या स्थली झाली आणि कोणत्या स्थली झाली नाही ते मला सांगायचं आहे. देव सिंहासनावरती बसतील, पण अगोदर जसं की काही मंडळी नाही का, अगदी वेगवेगळ्या प्रकारचा पैसा असतो, टॅक्स बसू नये म्हणून मंदिर बांधतात. काय करतात तुम्ही पहा. अगदी काही ठिकाणी एकदा मी श्रीगोंद्याकडे गेलो होतो कीर्तनाला, बरं का तात्या. तिथं गेल्यानंतर कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर साहजिकच आवडतं लोकांना, म्हणून तर बोलवतात ना. तर मग त्यांनी मला थोडस बाजूला घेतलं. 3 जिल्ह्यामध्ये गुप्तहेर पोलीस येतो. ते मला म्हणे, महाराज तुम्हाला कुठेही अडचण येऊ द्या. म्हटलं आम्हाला नाही गरज, मागे पुढे उभा राहा, सांभाळ देवा आहे आमच्या पाठीमागे. तुम्हाला सांगतो, त्याने मला सांगितलं म्हणे, मी अर्धा एकरामध्ये खूप सुंदर प्रकारचं मंदिर बांधलेलं आहे, गणपती बाप्पाचं मंदिर बांधलंय म्हणे सुंदर. तिथं एका बाजूला छोटीशी गोशाळा केलेली आहे. तिथंच तुमच्यासारखे महात्मे आल्यानंतर तुमची पायधूळ लागावी म्हणून, पहा पायधूळ लागावी म्हणून वैष्णव सदन बांधलेलं आहे. आणि या परिसरामध्ये कधी जरी आलात ना तर आमच्या वैष्णव सदनामध्ये काय करा, मुक्काम करा. मला तो घेऊन गेला, पण मला असं झालं मी किती मिनिटात वैष्णव सदन सोडतो तिथून. सर्वत्र अगदी चमक होती सगळीकडं, पण त्या ठिकाणी मला पुण्याच्या पैशाचा एकही लेश दिसला नाही. मग ते कितीही मोठं असू द्या, त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रविष्ट होत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण या ठिकाणी मंदिर बांधायचं आहे. बांधण्यासाठी काय लागतं भाऊसाहेब? हो, काय लागतं? मंदिर बांधायला पैसा लागतो, पहा बरोबर आहे की नाही? मग अगदी इथं देखील मंदिर बांधत असताना तुम्ही सर्वांनी काय केलं? सहकार्य केलं, पहा. आणि मी तुम्हाला हे मंदिर पूर्णत्वाला तेव्हाच गेलं म्हणेल. केव्हा बरं? जेव्हा या ठिकाणी तुम्ही शनिवारी असेल, एकादशीला असेल, जेव्हा भजन कराल का, तेव्हा म्हणेल इथं काय झालंय, खऱ्या अर्थाने आमचं येण्याचं सार्थक झालं. आणि तुम्ही जर भजन करणार असाल ना, पखवाज पेटी टाळवीन आम्ही स्वतः देईल तुम्हाला. लांब जायची गरज नाही, आमचं घरचंच दुकान आहे हरी महाराजांचं. सर्व साहित्य तुम्हाला दिलं जाईन. मग तेव्हाच म्हणेल की रोडे महाराज या वस्तीकडे आले, काहीतरी सार्थक झालं माझं, त्या तुमच्या सगळ्या वस्तीवरती आलं. कारण आम्ही पैशाचे भुकेले, आम्हाला फक्त काय लागतं, भक्ती वाढली पाहिजे. पहा आता मंदिर झालंय, सुंदर प्रकारचं भजन चालू झालं, मग तुमचे छोटाले मुलं येतील, बघतील, भजन करतील, मोठा आनंद तयार होईल इथं, पहा. कारण आपल्याला कसं असतं, आधीच हाऊस त्याच्यात पाऊस. कार्तिक स्नानला जायचं होतं महाराज, पण मंदिर कुठे आहे? गावात. आणि आम्ही कुठं राहतो? मग त्याच्यामुळे कार्तिक स्नान होत, त्याच्यामुळे मंदिरच वस्तीवर बांधायला लावलं तुम्हाला मी. आता सांगायचंच नाही मला की मारुतीरायाचं मंदिर कुठे आहे, तुमच्या जवळ आहे. आता पहा, ठीक आहे, सुंदर प्रकारचं हे मंदिर बांधण्यासाठी अर्थ लागतो, पैसा लागतो. तिथं गेलो होतो, तिथला सगळा पैसा कोणत्या प्रकारचा होता तुम्हाला सांगितला मी. पण या ठिकाणी मंदिर बांधत असताना या मंदिराला लागलेला प्रत्येक पैसा हा तुमच्या घामाचा आहे. कुठला आहे तो? तुमच्या कष्टातला आहे. आणि मग अगदी तो कष्टातला पैसा असल्यामुळे या मंदिराचं चैतन्य हे आगळं वेगळंच आहे. विठ्ठल विठ्ठल. भुवन दोष सांगत होतो मी.
मग ती वाळूही आणत असताना परवानगी लागते. आणल्यानंतर अगदी शास्त्र सांगतं भुवन दोष जर घालवायचा असेल आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला साधनाच करावी लागेल, तसा तो जाणार नाही. आणि तिसरा दोष असतो पहा, त्याला म्हणतात भूतादी दोष. पण आमच्या मारुतीरायाच्या नावामध्ये भूत पिशाचे निकट नाही, इथं ताकदच वेगळी आमची पहा. तरी देखील तेही प्राणप्रतिष्ठा संपन्न होत असताना ती मूर्ती आपण जेव्हा बनवतो, ती बनवत असताना बनवणारा कोण आहे, तो कसा आहे. आणि अगदी सुरुवातीला मूर्ती म्हणजे दगडच असतो. काय असतो तो? दगडच असतो पहा. एक दगड आपण घेऊन येतो आणि आल्यानंतर आता प्राणांचं उत्क्रमण आजच्या दिवशी त्यामध्ये आपण संपन्न केलेलं आहे. कालपासूनचे आपलं पूजन चालू होतं, आज पूर्ण आहुतीकडे आपलं चाललेलं आहे. तसंच गृहाचं देखील आहे. गृहामध्ये भूदोष असतो, भुवन दोष असतो आणि भूतादी दोष असतो. भूतादी दोष म्हणजे जोपर्यंत इमारत पूर्ण होत नाही तोपर्यंत दिवा लागत, आणि ज्या गृहात दिवा लागत नाही तिथं भूतादी योनीतील जीवात्मे राहतात राहतात राहतातच, हे शास्त्र आहे पहा. मग या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी काय करावं लागतं? ब्राह्मण देवतेला बोलावं लागतं आणि त्यांच्या हस्ते आपल्याला पूजन करावं लागत असतं. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल, तुम्ही सुरुवातीला बोललात महाराज, भूदोष भुवन दोष भूतादी दोष केव्हा बाहेर निघतात? ते तेव्हाच बाहेर निघतात जेव्हा त्या स्थळी प्राणप्रतिष्ठा होते, आणि ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे पहा. आता दगडाच्या मूर्तीमध्ये प्राणांचं उत्क्रमण कसं होतं? तुम्ही ऐकताय का कीर्तन सर्वजण? मूर्ती कशाची आहे? दगडाची आहे. आता दगडाच्या मूर्तीमध्ये प्राणांचं उत्क्रमण कशाच्या साह्याने होतंय ते मी तुम्हाला सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. देव कुठं आहे बरं? सर्वजण आता इथं बसले आहेत, मला सांग देव कुठं आहे? प्रत्येकाच्या कुठं राहतो देव? हृदयामध्ये राहतो. विठ्ठल कुठं कुठं आहे हो? अगदी सर्वत्र विठ्ठल भगवान. विठ्ठल जडी सडी भरला, रिता ठाव नाही बुरला, आज मी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल जडी भरला, रिता ठाव नाही बुरला, आज मी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी दृष्टीने मी पाहिला, विठ्ठलची विठ्ठल पहा. मग दगडामध्ये ही देव आहे महाराज, आम्हाला माणसामध्ये दिसत, दगड तर फार लांब राहिला पहा. मग या ठिकाणी देव कसा प्रविष्ट झाला त्या मूर्तीमध्ये, तोही आजच्या दिवशीच होतो. तो कशा प्रकारे होतो ते सांगतो मी तुम्हाला, तेच सांगण्यासाठी आलोय पहा. प्राणप्रतिष्ठा होणार आहे, प्राणप्रतिष्ठा होणार आहे, या वस्तीवरती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. अशा प्रकारे तुम्ही देवाला जाग केलं स्वतःतल्या. स्वतःमध्ये कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आजपर्यंत जोपर्यंत हा दगड बाहेर होता, तुम्ही सर्वांनी त्याच्याकडे दगड म्हणूनच पाहिले. काय म्हणून पाहिले त्याच्याकडे? आता दगड म्हणून पाहतान का? पाहतान का? 48 तासापूर्वी जो दगड होता तो आता काय बनलाय? कसा बनला? कसा बनला बरं? त्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये त्याचं जे प्रतिबिंब होतं का, ते प्रतिबिंब आजच्या दिवशी साक्षात देवत्वाकडे गेलेलं आहे. कुठं गेलेलं आहे ते? देवत्वाकडे गेलेलं आहे. आजपासून तुम्ही देव म्हणूनच पूजन त्यांचं काय करणार आहात? आजचा तो हा दिवस आहे. मग ब्राह्मण देवतेच्या साह्याने, कारण ब्रह्म देवतेला तो अधिकार दिलेला आहे, आणखी जोडीला तो अधिकार आहे. आणि एक सातत्यपूर्ण ज्यांच्या अंतःकरणामध्ये देव सोडून दुसरं कोणी नसतं असे असणारे महात्मे. देव कुठं राहतो बरं? भगवंत सांगतात, अर्जुना, जो भक्त सातत्यपूर्ण माझं चिंतन करतो. कसं चिंतन करतो? अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते.
तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम्. जो भक्त सातत्यपूर्ण माझं चिंतन करतो ना अर्जुना, मी त्याच्या अंतकरणात काय होतो, राहतो. आणि मग या अंतकरणातला देव, जे महात्मे असतात, जे चिंतन करत असतात, जे साधू पुरुष असतात, त्यांना देव सोडून कोणी आवडत नाही. मग अशा महात्म्यांच्या हाताने काय करायचं असतं, त्या दगडाच्या मूर्तीमध्ये प्राणांचं उत्क्रमण करायचं असतं. पहा, मग अगदी ब्राह्मण देवता सांगतात, बाबांनो काय सांगतात, तुमचा एक हात कुठं ठेवायचा, देवाच्या छातीवरती ठेवा, आणि एक हात तुमच्या छातीवरती ठेवा. आणि मग तदनंतर हरि ओम गणानंत्वा गणपती गुम हवामहे प्रियानंत्वा प्रियपती गुम हवामहे नधनान्त्वा निधिपति गुम हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम् अम्बे अंबिकंबालिके नमानयति कशन हरिः ओम जज्जेन जज्जमय जन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्त जत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. असं मंत्रघोष केला जात असतो. आणि मग त्या प्रभावाने, ज्या महात्म्याने सातत्यपूर्ण ज्या देवतेचं चिंतन केलेलं असतं ना, तो अगदी अंतकरणामध्ये असतो. आणि तोच भगवान परमात्मा त्या हातातून, त्या कृतीतून साक्षात त्या दगडाच्या मूर्तीमध्ये प्रविष्ट होत असतो. आणि मग तेव्हा ब्राह्मण देवता म्हणतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. अशा प्रकारे प्राणांचं उत्क्रमण त्या ठिकाणी काय झालं, पार पडलं. आणि तदनंतर त्या मूर्तीवरचं चैतन्य कसं वाढतं ते तुम्हाला सांगतो. शास्त्र सांगतं, वास्तविक पाहता भगवान परमात्मा हा कुठं नाहीये, तो दगडात नाही सांगितलं, तो कुठं आहे, तुमच्याच हृदय देशामध्ये राहतो. सर्व गाठी राम देहा देही एक. 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 सूर्यप्रकाश कसरश्मी, सूर्यप्रकाश कसरश्मी. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. सूर्यप्रकाश कसरश्मी, सूर्यप्रकाश कसरश्मी. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. हरि दिशे, भरला घनदाट हरि दिशे. भरला घनदाट हरि दिशे, भरला घनदाट हरि दिशे. ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ. ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ. भरला घनदाट हरि दिशे, भरला घनदाट हरि दिशे, भरला घनदाट हरि दिशे. वाह, टाळ्या वाजा एकदा. पहा, सर्वत्र असणारा प्रत्येक देहामध्ये कोण आहे, देव आहे. मग तुमच्या शरीरात नाही का हो, नाहीये तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या देहामध्ये देव आहे. आणि मग तुमच्या शेजारच्या देवच आहे. मग तरी देखील तुम्हाला तुमच्यामध्ये देव आहे याच्यावरती विश्वास आहे का? खरं बोलायचं बरं का, इथं अजिबात नाही. जर असताना तर तुम्ही भांडणं केले, तुमचे विचार एकामेकाला पटले असते. पहा, आज जर पेपर बघितले ना, बांधावरून भांडणं, याच्यावरून भांडणं, त्याच्यावरून भांडणं. वास्तविक पाहता
सर्व भूतांमध्ये देव आहे, प्रत्येक तत्वामध्ये देव आहे, सर्वत्र देव भरलेला आहे. पण एवढा मोठा देव या डोळ्याने दिसू दिसेल का? कारण तो कसा आहे, त्याचं रूप, मुख्य रूप त्याचं निर्गुण आहे. कसा आहे तो? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. आणखी एक अभंगामध्ये आहे ना, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया, मय गुलाम मय गुलाम मय गुलाम. त्याला रंग नाही रूप नाही काहीच नाही असा असणारा देव. पण अशा देवाची भक्ती करता आली असती का तुम्हाला? नावा रूपाला का आणला बरं तू? कारण वास्तविक पाहता देव तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, गाढवामध्ये आहे, कुत्र्यामध्ये आहे, मांजरामध्ये आहे. जे जे या दृष्टीनं दिसतं त्या प्रत्येकामध्ये कोण आहे? देव आहे. पण या सगळ्याचं पूजन तुम्हाला करता येईल का? जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागता जगदेव आणि राखा काही भाव. जागे जर झालात तर सर्वत्र काय दिसेल तुम्हाला? देवच दिसेल. देव सोडून इथं दुसरं काही तयार नाहीये. पण सगळ्यांमधला देव समजून घेण्याच्या अगोदर त्याला कुठंतरी एका मंदिरात तुम्हाला पाहिजे. मग त्याच्यासाठी हे मंदिर. विठ्ठल विठ्ठल देव समजून जर घ्यायचा असेल तर तुम्हाला 5 गोष्टी माहीत असल्या पाहिजे. लक्षपूर्वक ऐकता ना? देवाचं ज्ञान त्याच व्यक्तीला होईल ज्याच्याकडे 5 साधना आहेत, 4 साधना आहेत, 4 गोष्टी त्याला अवगत आहेत. त्यामध्ये देवाला जर मिळवायचं असेल तर आपल्याकडं ग्रंथ ज्ञान असलं पाहिजे. कोणतं ज्ञान असलं पाहिजे? ग्रंथ ज्ञान. देवाला जर मिळवायचं असेल तर आपल्याला संतांची संगत हवी आहे. कोणाची संगत हवी आहे? संतांची. आणि देवाला जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला योग्य पंथामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि देवाला जर मिळवायचं असेल तर सुरुवातीला देव ज्या स्थली प्रविष्ट झालेला आहे ते तीर्थ, त्या ठिकाणी आम्हाला जावं लागेल. काय काय लागतं देवाला मिळवायला? देव जर हवा असेल तर ग्रंथ ज्ञान हवं आहे. देव जर हवा असेल तर संत माहीत असले पाहिजे, संतांच्या संगतीत जावं लागणार आहे. देव जर हवा असेल तर आम्हाला योग्य पंथात राहावं लागणार आहे. आणि देव जर हवा असेल तर पहिला देव ज्या स्थली, कुठं? पंढरपूर, तीर्थाच्या ठिकाणी आम्हाला त्याला पाहावं लागणार आहे. अन्यथा किती मंदिरं केले, काही केलं तरी देवाचं ज्ञान तुम्हाला होणार नाही. आणि या 5 गोष्टी एकाच संप्रदायामध्ये पाहायला मिळतात. तो आहे वारकरी संप्रदाय. विठ्ठल तुम्ही तुमच्या समोर अनेक मूर्त्या ठेवल्यानंतर तुम्ही बरोबर का सांगू शकता की ही विठ्ठलाची मूर्ती आहे? झोपले काय? जे झोपले ते उठे, उभे राहा बरं. तुमच्या समोर अनेक मूर्त्या ठेवल्यात सगळ्या देवांच्या. तुम्हाला सांगितली यातली विठ्ठलाची मूर्ती कोणती आहे, तुम्ही ओळखताल की नाही? मग तुम्हाला जर आम्ही म्हटलं ही विठ्ठलाचीच का, तुम्ही काय उत्तर द्याल? आम्ही पंढरपूरला विठ्ठलाची मूर्ती काय केलेली आहे? पाहिलेली आहे. आणि आम्ही ग्रंथामध्ये वाचलेला आहे विठ्ठलाची मूर्ती कशी आहे? सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा. विठेवरी उभारा हे कानया सबळा, विठेवरी उभारा हे कानया सबळा, सुंदर
तुम्ही अगदी मला सांगू शकता महाराज, पंढरपूरला आम्ही पाहिली होती. कुठं पाहिली होती? मग जे पंढरपूरला गेलेले नव्हते त्यांना सांगितलं विठ्ठलाची मूर्ती आणा बरं यातून. ते पण आणू शकतात, पण कधी? त्यांनी ग्रंथ वाचेल असेल तर मग त्यांनी वाचलेलं असेल अभंग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी. ज्या देवतेचे हात आपल्या कमरेवरती ठेवलेले आहे ती मूर्ती कोणाची आहे? विठ्ठलाची आहे. मला हे तुम्हाला सांगायचं, देवाला समजण्यासाठी आम्हाला 5-4 गोष्टी समजणं गरजेचं आहे. आणि मग त्यातला एक वर्ग आहे संत. कोणता वर्ग आहे? संत आहे. मग या संतांचं ज्ञान आम्हाला का गरजेचं आहे? कारण संत आम्हाला देवाच्या भक्तीकडे घेऊन जातात. तुम्ही ऐकताय ना सर्वजण? पहा, सुरुवातीला तुम्हाला मी हे सांगितलं, सर्वत्र देव आहे, पण त्या देवाला आम्हाला एका मंदिरात पाहायचंय. कुठं पाहायचंय त्याला? एका मंदिरात पाहायचं आहे. पण त्या मंदिरात त्याला कोणी आणलं बरं? त्या मंदिरात त्याला संतांनी आणलंय. कोणी आणलं? आणि याला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा. मंदिरामध्ये आणला. मंदिरामध्ये आणल्यानंतर पहा, तो मंदिरामध्ये तुम्ही प्रविष्ट केलेला आहे, पण त्याच्याविषयी ध्यान नाही, त्याला दिवाबत्ती नाही, त्याच्यापाशी रोजचा नैवेद्य नाही. असं केल्यानंतर तो देव तुम्हाला प्रसन्न राहील का? राहील का हो? आता मुख्य जबाबदारी तुमची ही आहे. तुम्ही नावारूपाला आणलेला आहे ना, कारण देवाशिवाय आपल्याला कोणीही सोडवू शकत नाही. एक इथं सुंदर मंदिर केलं. आता या ठिकाणी असणारं मंदिर हे सकलाच्या उद्धारासाठी आहे. कोणासाठी आहे? सगळ्यांच्या उद्धारासाठी आहे. जसं की गावामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर ते मंदिर तुम्ही बांधलेलं आहे का पूर्वजांनी बांधलेलं आहे? पूर्वजांनी बांधलेलं आहे. पहा, मग पूर्वजांनी बांधलेलं मंदिर आम्ही तिथं दर्शन घेणार, कारण आम्ही ते बांधलेलं. असं जर म्हणत असाल तर परमार्थ काही समजला नाही तुम्हाला. पहा, पंढरपूरमध्ये जे मंदिर बांधलेलं आहे ते कोणी बांधलेलं आहे? त्या कालखंडातील व्यक्तींनी काय केलं ते? आणि त्या कालखंडामध्ये जे दर्शनार्थी मंडळी जात होते त्यांनी अगदी शेतामध्ये कामं करून आपल्या घासातला अर्धा घास त्या ठिकाणी अर्पण करत 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 ते मंदिर काय झालंय? झालंय. मग आता मी त्या मंदिरामध्ये काही दिलेलं नाहीये, मी त्या मंदिरामध्ये दर्शन घ्यावं का न घ्यावं हा प्रश्न हा चुकीचा आहे महाराज. मी तुम्हाला हे समजून सांगतोय, ज्या ठिकाणी देव आहे ते मंदिर कोणाचं आहे, कसं आहे याचा विचार करू नये. साक्षात मला देवाचं दर्शन होतंय ना, अगदी सर्वांनी दर्शन घ्यायचं. विठ्ठल देव हा वास्तविक पाहता मंदिर आता इथं आहे. कुठं आहे? इथं आहे. तुम्ही जर आता सर्वांनी विचार केला, ही जागा कोणाची आहे? कोणाची? हा, हुशार श्रोते समजेल उत्तर जर बरोबर दिलं तर. ही जागा कुठल्याच परिवाराची नाहीये, खिलारी परिवाराची नाही, जाधव परिवाराची नाही, कुठल्याच नाही. ही जागा कोणाची आहे? देवाची जागा आहे. पहा, मग इथं येण्यासाठी कोणाला बंदी बरं आहे का? कोणाला बंदी? या रे लहान थोर सगळ्यांनी या, आणि सगळ्यांनी येऊन इथं काय करा? अगदी या परमार्थाचा आनंद घ्या. अशा प्रकारचं हे सुंदर मंदिर आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही मंदिरात येऊ लागले, दर्शन घेऊ लागले म्हणजे देवाची प्राप्ती लगेच झाली का? नाही महाराज. मंदिर कशासाठी बांधलं? दर्शनासाठी बांधलं. तिथं गेल्यानंतर अंतकरणामध्ये भाव बदलतो म्हणून काय केलेलं आहे? मंदिर आहे. पहा, मग ऐका, आता मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्हाला काय करावीशी वाटली पाहिजे? सेवा करावीशी वाटली पाहिजे. मग आता सगळ्यात श्रेष्ठ सेवा कोणाची होती? मारुतीरायाची. पहा, आणि हे तुकोबारायांना माहीत होतं म्हणून तुकोबाराय म्हणतात, मारुतीराया
मी तुमची शरणांगती करतो, मला तुम्ही योग्य मार्गदर्शन करा. अभंगाचं पहिलं. शरण 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 हनुमंता तुम्हा आलो रामदूता. वास्तविक पाहता मंदिर पूर्ण झालं. त्या ठिकाणी देव बैसले सिंहासनी. सिंहासनावरती कोण बसले? भगवान परमात्मा विराजमान झाले. पण आता आम्ही देवाला विराजमान करू शकतो ब्राह्मण देवतेच्या साह्याने. सर्व विधी आम्ही पार पाडू शकतो, परंतु त्यातलं मर्म हे आहे, मंदिर हे कशासाठी असतं याचं उत्तर शोधा. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, सर्वांमध्ये जो देव आहे तो आम्हाला सर्वांमध्ये दिसू शकत नाही. मग त्याला सुरुवातीला आम्हाला एकामध्ये बघायचं. मग तो कुठं बघायचं आहे आता? जे मंदिर केलं त्या मंदिरामध्ये त्याला बघायचं. मग त्याला बघण्याची पद्धती ती ज्यांना माहित आहे त्यांची तुम्ही शरणागती करा. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना अगदी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे आमचं बालपण, आम्हाला अध्यात्म ज्यांच्याकडे पाहून आम्ही अध्यात्मामध्ये आलो, असं सुंदर गुरुतुल्य जीवन गुरुवर्य संतोषजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पहा, सुंदर प्रकारचं या ठिकाणी सर्वांना गड माहिती आहे. मारुतीरायाची असीम कृपा आपल्या या परिसरावरती आहे, सर्वांवरती आहे. अगदी त्यांना या ठिकाणी आल्याबद्दल खिलारी परिवार, जाधव परिवार, आणखी कोणकोणते 4 नंबर 13 तिथं वसलेले सर्वच परिवाराच्या वतीने धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मारुतीरायाची काय गरज आहे बरं आपल्याला? कारण दास्यत्व नावाची भक्ती कोणी केली? दास्यत्व निकट हनुमंती पै, आणि म्हणून देखील त्यांच्याकडे ती शक्ती विशेष आहे. मारुतीराया आमच्यावरती अनुग्रह करा, आम्हाला तुमच्या शरणामध्ये घ्या, कारण आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. तुकोबराय फक्त निमित्त आहे. अभंग तुको वास्तविक पाहता तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, म्हणून रामेश्वरी
तुकोबाराय म्हणजे साक्षात ब्रह्मच आहे. मग ब्रह्मतत्वाला ब्रह्मतत्वाची गरज आहे का? हे सर्व ग्रंथ रचना कोणासाठी केली बर? ज्यांच्या हाताने वास्तविक पाहता तुकोबरायांकडं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तीनही शक्त्या होत्या. कोणाकडं? जगद्गुरु तुकोबरायांकडं पहा. कारण तुम्ही त्यांचं जर चरित्र पाहिलं असेल ना, तर येलेश्वरा ते दूध ही कर्तुमी का कर्तुमी, जी गोष्ट कोणीच करू शकत नाही ती त्यांनी करून दाखवलेली आहे. पाय त्यांच्या, जसं की गोकुळामध्ये आमच्या देवाने बैलाचं दूध काढलं होतं, पण इथं नंदीचं काढलेलं आहे. देवाचा स्पर्श झाल्यानंतर द्रवरूप असणारं लोणी असेल, ताक असेल, ते कधी संपत नव्हतं. जगद्गुरु तुकोबरायांच्या देखील स्पर्शाने पहा, एक वेळचा प्रसंग तुम्हाला माहित आहे. तेल आणण्यासाठी आजीबाईंनी सांगितलं, त्याला स्पर्श झाला तर तेल संपलं. मग आजीबाईंनी सर्वत्र सांगितलं. तुमच्यामध्ये ते कॉमन असतं ना, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. सर्वत्र झालं होतं. म्हणजे देवामध्ये जी शक्ती आहे तीच शक्ती जगद्गुरु तुकोबरायामध्ये आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग मला सांगा, जगद्गुरु तुकोबरायांना देवाची शरणांगती करायची गरज आहे का? मारुतीरायाची शरणांगती करतायत ते इथं, गरज आहे का? नाही महाराज. अंतकरणामध्ये हा भाव आहे. कारण संत हे कशासाठी येतात इथं? काशीच येतात हो. जगताचं कल्याण व्हावं यासाठी कोण येतात इथं? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. फक्त शरणांगतीचं एक माध्यम आहे. ते आपल्याला सांगत असतात, बाबांनो, मारुती रायासारखी भक्ती कोणी केलेली नाहीये. म्हणून तुमच्याही अंतकरणामध्ये तेवढीच भक्ती करण्याची इच्छा निर्माण व्हावी म्हणून शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. मारुती राया, तुम्ही भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहात, आणि मग आम्हाला ती भक्ती कशी करायची हे तुम्ही दाखवा. अभंगाचं दुसरं काय भक्ती ज्याच्या वाटा, 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 काय भक्ती ज्याच्या वाटा. माझा काम व्यासू भटा, माझा काम व्यासू भटा, काय भक्ती ज्याच्या वाटा, काय भक्ती ज्याच्या वाटा. हरे जगद्गुरु तुकोबराय किती गोड बोलतात पहा. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आपण देखील आपल्या जीवनामध्ये भक्त या प्रणालीमध्ये बसलो पाहिजे पहा. नाही तर आपण अगदी सातत्यपूर्ण करत राहतो, त्याचा अहंकार धरून बसतो. आमच्या मारुतीरायांकडे जर बघितलं ना,
रामायणामधून मारुतीरायांना बाजूला करून पहा बरं, काही शिल्लक राहील का? नाही राहणार. पहा, अगदी भक्तीने ओतप्रोत भरलेलं त्यांचं जीवन, पण मारुतीरायांकडे बघितल्यानंतर मारुतीरायांकडे समर्पण हे विशेष होतं. पहा, अतिशय विशेष वृत्ती त्यांची समर्पणाची होती. मारुतीरायांचं भजन हे लोकांतात नव्हतं, ते एकांतात असायचं. अगदी जी जबाबदारी आलेली आहे ना, प्रभूंनी सांगितलेलं जे काज असेल, मग सुग्रीवांची भेट असेल, अनेक गोष्टी आहेत रामायणामध्ये, मग ते सर्व पार पडत असताना त्याही पेक्षा एक वेगळं मारुतीरायांचं जीवन होतं, जे की पडद्याच्या समोर कधी नाही. ते असं जीवन होतं. मारुतीराय हे एकांत प्रिय महात्मे होते. त्यांना एकांत आवडायचा. पहा, कारण ते कोणाचा अंश होते? साक्षात भगवान शंकरांचा अंश होते. पहा, कारण मारुतीराय हे एकांतात राहायचे. अगदी दिवसभरामध्ये काही असेल ते सर्व काज पूर्ण झालं की मारुतीरायांनी असं घनदाट त्या ठिकाणचं जंगल बघावं, एकांतामध्ये अगदी मुद्रा लावावी आणि तिथं बसल्यानंतर जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, सातत्यपूर्ण भजन करत राहावं, भजन करत राहावं. कधी कधी भजन करता करता कितीतरी महिने निघून जायचे तरी उठत, आणि तुमचा जसा काटा 12च्या पुढे चालला की इकडे तिकडे पाहू राहिले, विठ्ठल विठ्ठल. बाबांनो, सगळं होणार आहे. तुमच्या वाचून इथं काही आडत कधीच नाही आडत. महाराज माणूस नाही का नेहमी म्हणत राहतो, महाराज असं असं आहे, असं असं आहे. त्याला फक्त म्हणायचं, तर येतो का आमच्या सोबत कीर्तनाला? हा, ते काय आमचं काम आहे का? दिंडीला बोलावलं की काहीतरी वेगळेच कारण सांगत राहतो, वेगळेच कारण सांगत राहतो. आणि फारच प्रेमाचा असेल जर म्हटलं, अरे येता का? आता आमच्या महाराजांची आता यात्रा सुंदर प्रकारे जाणार आहे, आता आम्ही म्हणणार येता का? तुमची कारणाची लिस्ट तयारच असते, विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात का तोपर्यंत कारण संपणार आणि परमार्थ होणार. अगदी एखाद्याला खूपच म्हटलं की तो म्हणतो असतो, महाराज मरायला वेळ नाही हो. काय म्हणतो तो? मी त्याला म्हणत असतो, तू मरायला तयार हो, पेटला नाही तर घासलेट वतून पेटीत तुला पण ठेवणार. पण आपल्या वाचून इथं काही राहत नाही. मला हे सांगायचं होतं, काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीची वाट आपल्याला माहित असली पाहिजे. 9विध भक्तीच्या वाटा आहेत. आपल्याला भक्तीची योग्य वाट सापडली तर आपलं जीवन काय झालं? धन्य झालं. इथं बसलेल्या पैकी कोण कोण कोणाकोणाला भक्तीची वाट सापडलेली आहे आणि कोणाकोणाला सापडलेली नाहीये मी सांगतो. पहा, तुमचं वय जे असेल ते असेल, आजपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये जर द्वंद्व शिल्लक असेल, द्वंद्व म्हणजे हे माझे आणि ते माझे नाही, हे आमचे आहेत आणि हे आमचे नाहीये, असं द्वंद्व जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात राहील तोपर्यंत तुम्हाला परमार्थ समजलाच नाही. कारण परमार्थाची सुरुवातच तिथून आहे, द्वंद्व बाजूला केल्यानंतर. पहा, जोपर्यंत तुम्हाला तुमचं वाटतं, हे सर्व कोणाचं वाटतंय? घर माझं आहे आणि शेजारचं माझं नाहीये. आपलं लेकरू आपलं वाटतं, दुसऱ्याचं आपलं वाटत नाहीये. जोपर्यंत सुख आणि दुःख तुम्हाला त्रास देतील, जोपर्यंत विजय पराजय तुम्हाला त्रास देतील, जोपर्यंत तुम्हाला तुमचाच अहंकार मारत राहील, तोपर्यंत तुम्ही भक्तीवर आरूढ झाले. तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत संकट येत नाही, पहा बर का, जोपर्यंत जीवनामध्ये संकट येत नाही आणि त्या संकटासोबत लढत असताना तुमची बुद्धी जर स्थिर राहत असेल तर म्हणायची, देवाची असीम कृपा आहे माझ्यावरती, विठ्ठल विठ्ठल. भक्तीचं जीवन कसं ओळखायचं? तुम्हाला नाथ बाबा सगळ्यांना माहित आहे. एक नाथ बाबा कुठले? पैठणचे श्री संत एकनाथ महाराज. त्यांच्या तिथं अखंड पुरणपोळीची पंगत असायची आणि तदनंतर सर्वांना पान असायचं खाण्यासाठी. ते पान खाऊन थुकण्यासाठी जे भांड असतं का, ते भांडे कशाचे होते माहिती का? त्यांचे सोन्याचे भांडे होते. कशाचे होते? सोन्याला काय भाव आहे माता माऊल्यांनो? तिथं पान खाऊन थुकण्यासाठी भांडे कशाचे? सोन्याचे. म्हणजे श्रीमंती कशी होती? किती मोठी असेल श्रीमंती त्यांची. पान खाऊन थुकायला सोन्याचे भांडे. त्यांच्या अंगावरती यौवन 108 वेळा थुंकला. किती वेळा थुंकला?
प्रसाद देऊनी मुक्त केला. ही श्रीमंती पहा. कोणती श्रीमंती आहे? किती जरी असलं आणि त्याचा जर अभिमान असला ना, काहीच नाही, तुम्ही शून्याचे महाराज. काहीच नाही, तुम्ही शून्याचा आहात महाराज. भक्तीचं पहिलंच माध्यम आहे नम्रता. तुमच्याकडे भक्ती आहे की नाही कसं ओळखायचं? तुमच्यामध्ये जर नम्रता असेल तरच तुमच्यामध्ये काय आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्या, जो नम्र होतो ना तो जगावरती राज्य करतो. नम्र झाला भूता तेने कोटिले आनंदा, तेने कोटिले आनंदा, तेने कोटिले आनंदा. नम्र झाला भुला तेने कोटिले आनंदा, तेने कोटिले आनंदा, तेने कोटिले आनंदा. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता तेने कोटिले आनंदा, कोटिले आनंदा, तेने कोटिले आनंदा. नम्र झाला भुला तेने कोटिले आनंदा, तेने कोटिले आनंदा, तेने कोटिले आनंदा. तिने कोंडिले अनंता. सर्वसामान्याला नाही कोंडलं पहा. जगाचा चालक मालक हा त्यांचीच चाकरी करतो. कोणाची बरं? ज्याच्या अंतःकरणामध्ये नम्रता आहे, ज्याच्याकडं भगवंताविषयी विशिष्ट भाव आहे. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे. भाव भक्ती, आणि हीच भक्ती आम्हाला हवी आहे. म्हणून शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आणि आपल्यामध्ये भक्ती आली कधी ओळखायची? आपल्यामध्ये नम्रता असेल तर. जसं की स्त्रीचा महत्वाचा दागिना म्हणजे कोणता बरं? कोणता? आचरण आणि नम्रता. आचरण आणि नम्रता. आणि महात्म्याकडं सर्वात मोठा दागिना म्हणजे त्याग. कोणता दागिना आहे? आमचे ज्ञानोबा आहे, किती कमी वर्ष वय होतं, जगताला जगताचं कल्याण व्हावं एवढा मोठा ग्रंथ आपल्यासाठी दिला. आणि शेवटी निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई साहेब, तो प्रसंग आठवा. समाधी सोहळा साजरा झाला. स्वतःला या सर्वांना त्यागून कोंडून घेतलं. हे त्याग आहे पहा. मला तुम्हाला हे समजून सांगायचं, भक्ती करत असताना नम्रता आपल्याकडे असली पाहिजे. आणि ती विशिष्ट नम्रता कोणाकडे होती? मारुतीरायांकडे होती. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मारुतीराया, मला भक्तीच्या काही वाटा सांगात. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये चांगली भक्ती करायला शिका. जे जे काही तुमच्या समोर उपस्थित आहे ना, तुमच्या समोर अनेक दाखले आहेत. ब्रह्मीभूत किसनगिरी बाबाजी असतील, वैकुंठवासी बन्सी बाबाजी असतील, वैकुंठवासी रामकृष्ण महाराज असतील. आमचे रामकृष्ण महाराज, किती नम्रता होती त्यांच्यामध्ये, किती नम्रता होती. पाय मोडलेला होता पहा. पाय मोडलेला असताना त्यांना विखे साहेबांनी त्यानिमित्त पैसे आले होते. ते पैसे त्यांनी स्वतःसाठी वापरू शकले असते पहा. परंतु आळंदीमध्ये गेल्यानंतर माझ्या वारकऱ्यांना पिशवी टेकण्यासाठी जागा नाहीये. पहा बर का, महात्मा कसे असतात पहा. खर्च करू शकले असते महाराज ते, पण माझ्या वारकऱ्यांना हक्काची जागा नाहीये. अगदी मोडका पाय घेऊन वस्तीवरती पाचीचं भजन असू द्या, बारीचं भजन असू द्या, आमच्याकडे आता मोठ्याल्या गाड्या तरी पण कंटाळा येतो जायचं. पण वाड्या वस्तीवरती जाऊन ज्या माऊलींनी 11 रुपये दिले, 5 रुपये दिले, अगदी लिखाण तेव्हा या आजूक आश्रमामध्ये पहा, सर्व अगदी तसंच लिखाण आहे ते. आणि त्यातून 4 गुंठे जागा आळंदीच्या ठिकाणी घेतली. किती गुंठे जागा? कशातून घेतली? अगदी स्वतःच आधी भौतिक दुःख, आध्यात्मिक दुःख, आधी दैविक दुःख बाजूला ठेवलं. पण काय केलं? माझ्या वारकऱ्याला हक्काची जागा असली पाहिजे म्हणून आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी 4 गुंठे जागा आहे आपल्या सर्वांची, बरं का, माझी नाही म्हणत मी. सर्वांची जागा गुरुजींनी आपल्यासाठी घेऊन ठेवली. ही नम्रता आहे त्यांच्यातली. विठ्ठल विठ्ठल. या महात्म्यांकडून काय घ्यायचं आपण? आपणही आपल्या जीवनामध्ये नाही आम्हाला एवढं करता आलं, पण सातत्यपूर्ण मारुतीरायाला प्रार्थना करायची, मी जेव्हा या मार्गाने जाईल तुझं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही.
आणि जो व्यक्ती सातत्यपूर्ण देवाच्या भक्तीमध्ये राहतो ना, त्याच्यामध्ये विशिष्ट शक्ती असते बरं का भगवंताचा मोठा आशीर्वाद असतो. म्हणून या ठिकाणी तुकोबराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा सुष्टू भटह इति सुभटह. सगळ्यामध्ये श्रेष्ठ असणारे भक्तराज तुम्ही आहात. आणि तुम्ही आणखी कसे आहात बरं? मारुतीरायांकडे शुरत्व गुण हा फार विशेष होता. पहा, ज्या ठिकाणी जगाचा चालक मालक असणारे रामचंद्र प्रभू जे जिथं डोकं लावत नव्हते तिथं मारुतीराय डोकं लावायचे. शोध कोणालाच लागत नव्हता सीते मातेचा, पण एका उडीत 7 समुद्राच्या पलीकडं. याच्यापेक्षा शुरत्वाचं उदाहरण दुसरं काय सांगायचं. धीर गंभीर किती होते. अहो, जगाचा चालक मालक लक्ष्मण दादांना बाण लागलेला होता, शक्ती लागलेली होती. आपल्या मांडीवरती घेतलंय लक्ष्मण दादांना, डोळ्यामध्ये अश्रू आहेत. मी काय उत्तर देऊ बाकीच्यांना. प्रभू अगदी दुःखामध्ये आहे. आणि अशा प्रसंगी धीरवंत कोणाला म्हणतात. सर्व प्रसंग सांगत बसणार नाही. सुषेण वैद्याला आणलेलं आहे. आणल्यानंतर नाडी परीक्षण झालेलं आहे. तेव्हा सांगितलं एक उपाय आहे पण अशक्य आहे. मारुतीराय जवळच बसलेले होते. म्हणे अशक्य नावाचा शब्द माझ्या शब्दकोशातच नाही. सांगा काय आहे. पहा, अगदी सूर्य उगवण्याच्या अगोदर औषधी घेऊन यायची. सोपं होतं का अवघड होतो. जय श्रीराम म्हटले लगेच गेले महाराज. द्रोणागिरी आणलाय उचलून. फरचंचा पुढा नाही आणला बरं का, उचलून आणलाय. किती शक्ती असेल बरं. तदनंतर कामामध्ये विघ्न येतच असतात. भरतजींचा बाण लागला, खाली आले. भरतजींनी पण काय ताकद, किती तपश्चर्या होती त्यांची. सूर्यामध्ये एवढी शक्ती नाही म्हणे माझ्या बाणापुढे थांबण्याची. पहा, ताकद नाही त्याची उगवण्याची. मारुतीराय म्हटले तुम्ही कष्ट घेऊ नका, मला प्राप्त आहे सगळं. मी शूर धीर माझ्याकडे आहेत. ते नाही म्हटले पण त्यांच्याकडे ते आहे. पहा, अशा प्रकारे सूर्य उगवण्याच्या अगोदर औषधी आणलेली आहे. लक्ष्मण दादाचे प्राण वाचलेले आहे. अशा प्रकारे शूर आहात तुम्ही, धीर आहात. आणि स्वामीच्या कार्यामध्ये तुमचा पहिला नंबर आहे. पहा, स्वामी काज गुरु भक्ती. पहा, अशा प्रकारची विशिष्ट भक्ती मारुतीरायांकडे होती. आपल्याही जीवनामध्ये तशी भक्ती व्हावी हीच मारुतीरायाला आपण प्रार्थना करूया. सर्वांनी अगदी मोठ्या प्रेमाने एकदा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा आपण भजन करू आणि तदनंतर कार्यक्रमाची समाप्ती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वांनी हात वरती करायचे. जय जय हरि जय जय प्रकारे
जगद्गुरु तुकोबाराय सुंदर प्रकारचं या ठिकाणी या अभंगामध्ये मागणं करतात, शरणांगती करतात आणि एक सुंदर प्रकारचे सर्वच विशेषण हे अर्थभरित आहेत. पहा, रामदूत रामदूत सांगायचं झालं की 2 तास लागतील. पहा, सुभट प्रत्येक तत्वामध्ये असणारे हे मारुतीराय आणि शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मारुतीराय तुम्ही सर्वसामान्य नाही, तुम्ही कोण आहात? तू कमने रुद्रा, तू कमने रुद्रा, अंजनीची या कुमारा, अंजनीची या कुमारा, काय भक्तीच्या देवाला, काय भक्तीच्या देवाला. तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, साक्षात तुम्ही रुद्र आहात, भगवान शिवजी आहात.
आणि अगदी आमच्यावरती अनुग्रह करा, आम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करा. हाच भाव आपण अंतकरणामध्ये साठवून ठेवा आणि मारुतीरायाकडे तो काय करा, प्रवाहित करा. मारुतीरायाला म्हणा, मारुतीराय आजपर्यंत माझ्याकडून ज्या चुका झाल्या असतील तुझं लेकरू म्हणून मला माफ कर, पण आजपासून मी सातत्यपूर्ण तुझी उपासना करेल, चिंतन करेल. हाच या ठिकाणी शुभ संदेश तुम्हा सर्वांना देतो. सुंदर प्रकारचं या ठिकाणी मंदिर झालेलं आहे. सर्वांनी या ठिकाणी येत जायचं, दर्शन घेत जायचं. सातत्यपूर्ण रस्त्याने चालले की दिवा बत्ती सर्व काही आपण सर्वांनी करायचं असतं. पहा, अशा प्रकारची मारुतीराय आपल्याकडून सेवा करून घेऊ, हीच मारुतीरायाच्या चरणारविंदे प्रार्थना करतो. झालेली सेवा पुनश्च एकदा मारुतीरायाच्या चरणारविंदे समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर